मी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार नाही, उलट वाढदिवसाला येणारा सर्व खर्च मी मराठवाडा सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना शालेय साहित्य वाटप करणार आहे। तर माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांसह मित्रपरिवार यांनी हारतुरी आणू नये, उलट पूरग्रस्तांना मदत द्यावी असे आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले आहे। शिरोळ येथे माजी आमदार उल्हास पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली। या बैठकीला माजी आमदार उल्हास पाटील, यूथ फाउंडेशन अध्यक्ष रावसाहेब माने, भूमाता विकास सेवा सोसायटी शिरोळ चेअरमन श्री लक्ष्मीकांत पाटील, श्री संजय माने पाटील, शिरोळ पंचायत समिती माजी सभापती कमरुद्दीन पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूरसह भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे। दरम्यान येथील अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून शेतकरी पुराने खचला आहे। अशा बिकट काळात माझे वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नाही असे मत आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केले। तर पूरबाधित कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य देण्याचे निर्णय मी घेतलाय, यामुळे कार्यकर्त्यांनी तसेच मित्र परिवार मदत म्हणून शालेय साहित्य द्या असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले आहे। आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून सामान्य लोकांच्यापर्यंत जावा याच्याकरताही आपण पत्रकार परिषद घेतल्या। माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कुठल्या प्रकारचा वेगळा कार्यक्रम न राबवता हार, पेटे, शाली या सगळ्यांना फाटा देऊन, अगदी बुकेची सुद्धा आवश्यकता नाही, एखाद्या फुलाची सुद्धा आवश्यकता नाही आहे। आपल्याला जे काही खरंच प्रेम करायचं आहे ते वस्तुरूपाच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया। बचतीचा काळ आहे, हा पैसे खर्च करण्याचा काळ नाही आहे। एका बाजूला तिथं नुकसान झालं आहे आणि आपण अशा पद्धतीने खर्च करणं हे माणुसकीच्या दृष्टीला शोभणार नाही आहे, उचित नाही आहे। म्हणून आपल्यामार्फत आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता भगिनींना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन करूया की अशा पद्धतीनं उधळपट्टी न करता शालोपयोगी साहित्य आपण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे जमा करावं आणि मग आपण ते त्या पद्धतीने ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे, बऱ्यापैकी या सणाच्या निमित्तानं सुद्धा सरकारच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असो मदत पोचलेली आहे। अजूनही आपण त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन करून थांबतो। काम ठरवलंय, दादांनी पण सांगितलं त्याचं कारण विदर्भ मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, ढगफुटी सदृश पाऊस, तिथल्या शेतकऱ्यांची फक्त पीकच गेलं नाही तर जमीन सुद्धा वाहून गेली। तर 2 फूट 10 फुटाची वगळ तयार झाली। त्या पार्श्वभूमीवर आम्ही दादांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहे। दादांचा वाढदिवस साजरा करताना शालेय उपयोगी वस्तूंचा वापर करणार आहे। त्या शाळा उपयोगी वस्तू आम्ही विदर्भ मराठा जिथं अतिवृष्टीनं नदीनं महापूर येऊन नुकसान झाले शेतकऱ्यांना, त्या शालेय विद्यार्थ्यांना आम्ही ती पोच करण्याची व्यवस्था करणार आहे। या संदर्भातील प्राथमिक बैठक घेतलेली आहे, त्या अनुषंगाने ही बैठक चालू आहे। काल अमोलने, संदीपातील सर्व पत्रकारांनी कोण सांगितले, दादा तुम्ही पण आलेले आहेत आणि साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून जी निधी उपलब्ध होणार आहे ते आम्ही पूरग्रस्त निधी म्हणून आम्ही इकडं पोच करण्याची व्यवस्था करणार आहे। एवढं करून इथं आलेल्या सर्व पत्रकार बनवून असं जर झालेलं आहे, त्याकरता त्यांना आमच्या महापुराच्या वेळेला त्या लोकांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे पूर्वी। तर आपण त्यांना काहीतरी त्यांची उतराई होण्याकरता आपण आपल्यापर्यंत जे काय होतं होईल ती आर्थिक वास्तू स्वरूपात मदत करायचा असा मी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाला माझा सर्व पाठिंबा आहे आणि त्यांनी ते करावं, त्याचं नियोजन नेटकं करून आमचा सहभाग त्यात पूर्णपणे असेल अशी मी ग्वाही देतो आणि मदतीसाठी आवाहन केलेलं आहे। ती मदत गोळा करणं आणि सतत पोच करण्याचं नेटकं नियोजन पहिल्यांदा केलं पाहिजे आणि जी दिवसासाठी कुणी हा बुके न आणता, ही कृपया माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, कुणी आणू नका हा बुके। एकानं आणलं की दुसरा होतोय, त्यामुळे आपणच पथ्य पाळूया। हा बुके न आणता जे काय आपल्याला मदत करायची म्हणजे आर्थिक स्वरूपात असते किंवा शालेय वस्तू स्वरूपात असू दे, ती मदत तुम्ही भेट, वाढदिवसाची भेट म्हणून सगळ्यांनी द्यावी असं मला वाटतं। तर याबाबत आपलं काय विचार असतील ते आपण प्रत्येकानं मांडावे। यावेळी श्री रमेश माने यड्राव, निहाल बारगेर कनवाड, तंटामुक्त अध्यक्ष मुस्ताक पटेल औरवाड, श्री मंगेश घाडगे, विजय टारे, दीपक बन्ने, अमोल हिरेमठ आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।